नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। गडदे आखाडा येथे पहाटे घरफोडी, 2 शेजारी घरांचं कुलूप तोडून दागिने आणि रोकड लंपास। सोन्याचे दागिने, रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन चोरी। राहुरी पोलिसात गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे अज्ञात चोरट्यांनी शेजारी असलेल्या 2 घरांचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी 22 मे पहाटेच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भागवत कोंडीराम कोळसे, वय वर्ष 72, राहणार गडदे आखाडा, तालुका राहुरी, हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत। त्यांचा मुलगा सटवाजी कोळसे यांचं घर शेजारीच असून ते कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप लावले होते। दरम्यान दिनांक 22 मे रोजी पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास भागवत कोळसे आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून घरासमोरील पटांगणात झोपले होते। या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील सामानाची उचकापाचक करत दोन्ही घरांमधून मिळून सुमारे 1 तोळा सोन्याचे दागिने, 20,000 रुपये रोख रक्कम तसेच एक इलेक्ट्रॉनिक मशीन असा मुद्देमाल चोरून नेला। पहाटे भागवत कोळसे यांच्या पत्नी झोपेतून उठल्यानंतर घरात गेल्या असता घरफोडी झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर परिसरात शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर पेट्या आणि काही कपडे पडलेले आढळून आले। चोरट्यांनी पेटीतील मौल्यवान वस्तू काढून घेतल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी भागवत कोंडीराम कोळसे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 560/2026 दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(3) व 331(4) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।